नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, आज आपण अतिशय सोप्या पद्धतीत असं मिरचीचं लोणचं बघतो आहे. तर त्यासाठी हे तडका पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे बघा, हे भरून हे बरोबर पाव लिटरचं पॅन आहे. तर त्यामध्ये पाव लिटर हे तेल घेतलेलं आहे. नेहमीचं खाण्याचं तेल घ्यायचं, म्हणजे मी ते घेतलेलं आहे. तुम्ही सरसोचं वगैरे घेऊ शकता. आणि हे मी चांगलं गरम करून घेतलेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि त्यामध्येच लगेच आपण गरम असतानाच एक चमचा हिंग टाकलेला आहे आणि 1.5 चमचा हळद पावडर टाकलेली आहे. आणि हे आता पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे. आता चला आपण बाकी तयारी करीपर्यंत हे थंड होईल. आता हे बघा, ही मिरची मी स्वच्छ पाण्याने धुवून स्वच्छ पुसून एक तासभर कोवळ्या उन्हात टाकलेली होती, कारण जेणेकरून आपल्याला पाणी त्याच्यात राहता कामा नये. आणि हे बघा, धुण्याच्या वेळेला देठ काढायचे नाही, सुकल्याच्या नंतर देठ काढायचे. आता हे सुकवून घेतलेले आहेत. आता देठ काढून घेऊयात आपण. हे बघा, अशा पद्धतीने सगळे देठ काढून घेतलेले आहेत. आणि हे बघा, आता मध्ये मिरचीला कट द्यायचा आहे. आणि हे बघा, चाकूसुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. एक बाऊल पण घेतलेला आहे, तो पण स्वच्छ घ्यायचा. पाण्याचा ऊस राहता कामा नये, कारण आपल्याला मिरचीचं लोणचं हे टिकवायचं आहे, म्हणून जेणेकरून पाणी राहणार नाही याची काळजी घ्यायची. आता हे बघा, एक मिरचीला आडवा कट देऊन उभे असे 3 कट दिलेले आहेत. एका मिरचीचे 3 भाग केलेले. हे बघा, अशा पद्धतीने हे केलेले आहे. आता एक पॅन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आता काही मसाले टाकायचे आहेत. हे बघा, 2 चमचे आपण धणे घेतलेले आहेत, 1.5 चमचा मोहरी घेतलेली आहे, 1.5 चमचा बडीशेप घेतलेली आहे, 1 चमचा आपली नेहमीची जिरं घेतलेलं आहे आणि पाव चमचे मेथीदाणे घेतलेले आहेत. आता ना हे आपण बारीक गॅसवर छानपैकी भाजून घेऊयात. आता हे बघा, हे जे आपण घेणार आहोत जे काही, ते कोरडं असावं, पाण्याचा अंश त्याला बिलकुल नाही पाहिजे. आता हे बघा, हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. आपल्या हाताला बघायचं कुरकुरीत लागतंय का, अशा पद्धतीने आपण हे भाजून घ्यायचं आहे. थोडं खालीवर करून असं चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता हे बघा, भाजलेलं आहे. आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आणि ह्याच्यातच आपण मीठ भाजून घ्यायचं. मिठात सुद्धा थोडं थोडं पाणी असतं, थोडं ओलावा असतो काही काही मिठात, म्हणून कोणतंही मीठ असं थोडंसं भाजून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने थोडंसं भाजून घ्यायचं आहे. भाजून घेतली प्रत्येक गोष्ट की लोणचं कोणतं पण टिकायला जास्त दिवस टिकून जातं. आता हे बघा, थंड होऊन द्यायचं आहे. आता हे थंड झाल्याच्या नंतर हे मिक्सरमध्ये घ्यायचं आहे आणि जाडं भरडं असं वाटून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपण हे बघा, जाडं भरडं वाटलेलं आहे. तुम्हाला दाखवते हातात घेऊन, काढून घेते आधी. हे बघा, अशा पद्धतीने हे जाडं भरडंच पाहिजे. आता हे बघा, ह्या मिरच्या आणि हे दोन्ही पण मीठ आणि हे मसाले जे आहेत पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे आणि ह्या मिरचीमध्ये टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे बघा, पाव किलो आपण मिरच्या घेतलेल्या होत्या, त्यासाठी ही 2 लिंब घ्यायची आहेत. आता हे बघा, लिंबाची जर बिया आपल्या जातील म्हणून असे हातावर लिंबू पिळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने, म्हणजे मिरची हे लिंबाचं जे आपल्या बिया असतील त्या जाणार नाहीत. हे बघा, अशा लिंबाच्या बिया वेगळ्या होतात. आता हे बघा, हे छान व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेऊयात. हे बघा, अशा पद्धतीने चांगलं, आणि हे जास्तीत जास्त 15 मिनिटात हे लोणचं होतं. आता हे बघा, हे पूर्ण थंड झालेलं आहे. ते तेल याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. हे बघा, त्याचं खालच्या चमच्याने आपण चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने चांगलं हलवायचं आहे आणि घ्यायचं आहे. आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात. हे बघा, खूप छान चवीला लागतं. अशा पद्धतीने हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि एखादी आता
बरणी घ्यायची आहे आपल्याला. खूप छान झालेलं आहे. आणि बरणीसुद्धा आहे ना स्वच्छ धुवायची आणि उन्हामध्ये 1 तासभरासाठी किंवा अर्ध्या तासासाठी उन्हामध्ये कोरडी करून घ्यायची आहे. आता हे बघा आपण भरतो आहोत. खूप छान चवीला लागलेलं असतं हे लोणचं. मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. उद्या भेटू आपण दुपारी ठीक 3 वाजता. तोवर लोणचं करून बघा, खाऊन बघा. धन्यवाद.